सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका सुमारे 5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. मागच्या पुष्पामध्ये मी बाबा महाराजांना विनंती केली की आपण श्री दत्तपुराण या ग्रंथामध्ये अर्ध्यापर्यंत आलो आहोत. तर प्रेक्षकांना थोडा मागचा रिव्ह्यू घेण्यासाठी जर आपण आढावा घेतला तर काय होईल. तर बाबा महाराजांनी आपल्याला संमती दिली आणि मागच्या पुष्पामध्ये बाबा महाराजांनी जितकं दत्तपुराण झालं होतं त्याचा आढावा घेतला. म्हणजे दत्तपुराणाचं महात्म्य काय आहे, महत्व कसं आहे, मोठ्या महाराजांनी ते कसं लिहिलं आहे, कोणत्या मार्कंडेय पुराण आणि बाकीच्या ग्रंथांचा आधार घेतला आहे, ते सर्व बाबासाहेबांनी अतिशय सुंदर याच्यात समजून सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये दत्तपुराणामध्ये जे कथा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कार्तिकवीर्य अर्जुनाची कथा बाबा महाराजांनी सांगितली. त्या कार्तिकवीर्य अर्जुनाला दत्त महाराजांचा परम वरद प्राप्त होता. सर्व दृष्टीने तो संपन्न आणि निष्णात होता. तर बाबा महाराजांनी सांगताना असं सांगितलं की दत्त पुराणामध्ये असा उल्लेख आहे की कार्तिकवीर्य अर्जुनाने आपल्या आपण जो त्रिपदी परिवारामध्ये दत्तयाग करतो त्या दत्तयागाची सुरुवात कार्तिकवीर्य अर्जुनाने केली आहे. तर आपण त्रिपदी परिवाराच्या मार्फत त्रिपदी परिवाराच्या तर्फे या दत्तयागाचं आपण पुन्हा सगळीकडे याचं हा यज्ञ आपण संपन्न करीत आहोत. हे महाराजांचंच कार्य आपण पुढे चालवत आहोत असे बाबा महाराज म्हणाले. आणि बाबा महाराजांनी थोडक्यात हे देखील सांगितलं की मी दत्तपुराणाकडे 40 वर्षापूर्वी कसा वळलो त्याच्याविषयी त्यांनी अतिशय विस्तृत अशी माहिती दिली. अशा रीतीने सुंदरपणे बाबा महाराजांनी या गेल्या 50 पुष्पांचा आढावा घेतला. तत्पूर्वी आत्मसंवादाच्या पुष्पामध्ये आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण पाहिलंय की भगवान दत्तात्रयाचा परमशिष्य कार्तिकवीर्य अर्जुन जो योगशास्त्र संपन्न महाप्रतापी ब्राह्मणांचा आदर करणारा होता, त्याच्या वृत्तीत बदल का व कसा झाला, ज्याच्यामुळे त्याचा एका दिशेने वैचारिक अधःपतन झालं. त्याचे कारण म्हणजे वसिष्ठ महामुनींचा शाप व दैव हेच त्याला कारण आहे असे बाबा महाराज म्हणाले. आता त्याचा पुढचा भाग आपण बघू असे बाबा महाराजांनी सांगितले. महाराजांनी पारंपरिक पुराणांचा आधार घेऊन हे सर्व रसभरीत वर्णन केलं आहे. त्या राजाला ब्रह्मनिष्ठ शांत असूनही महर्षी वसिष्ठाने दैवयोगाने शाप दिला. तेव्हापासून तो राजा बुद्धिवान असूनही उद्धट झाला. त्याचे पुष्कळ पुत्रही महाबली झाले. श्री दत्तात्रयाच्या कृपेने मिळालेल्या रथाने आणि इच्छेने चालणाऱ्या विमानाने तो राजा सर्व लोकात संचार करू लागला. त्याने अपार ऐश्वर मिळवले. सर्व सिद्धी त्याच्या दासी झाल्या. दुसऱ्या दत्तात्रयाप्रमाणे स्मरणगामी आणि इच्छेनुसार अनेक रूपे धारण करून दुराचारी राजांना आणि चोरांना तो नष्ट करता झाला. तसेच त्याने देव यक्षादिकांचे देखील मर्दन केले आणि त्यांना सर्व प्रकारची पीडा दिली. बलवान अर्जुनाने स्वर्गीय विमानाने इंद्राणीसह क्रीडा करणाऱ्या इंद्रावरही हल्ला केला. तेव्हा हतबल झालेले देव श्री विष्णूला शरण गेले. हे देवांच्या देवा, शत्रूचा नाश करणाऱ्या सत्य पराक्रमी विष्णू भगवान प्राणी मात्रांच्या रक्षणासाठी या कार्तिकवीर्य राजाचा नाश कर. स्वर्गीय विमानाने त्रैलोक्यामध्ये संचार करून तो अखिल विश्वाला पीडा देत आहे. अशी प्रार्थना केलेला विष्णू अर्जुनाने त्रस्त झालेल्या देवांना पाहून म्हणाला, ब्राह्मण रूपाने अवतार घेऊन त्याला निश्चितपणे मी ठार करी. भगवान विष्णूने असे कथन केल्यावर इंद्र प्रमुख देव आनंदित झाले. सर्वज्ञ भगवंतानेही त्या स्वरूपाच्या स्वतःच्या भक्ताला पाहून मुनीने शाप दिलेल्या अर्जुनाचा उद्धार करण्याचा निश्चय केला. याचा वध दत्तात्रयाने पूर्वीच कल्पलेला होता. जन्माने अधिक संपन्न असलेल्या ब्राह्मण रूपाने स्वतःचा भक्त असलेल्या ही भक्ताला हा ठार करी. वास्तविक ज्ञानी माणसाला हनन नसते. त्यातील गती हा अर्थ घेऊन प्रारब्धाची परिसमाप्ती करून विदेह कैवल्य प्राप्ती करवीन असा हानी या क्रियापदाचा अर्थ आहे. योगाभ्यासाने तपश्चर्याने माझ्या कृपेने मुक्त झालेला हा आहे. मी याला भक्तप्राय विदेह मुक्ती देईन असा निश्चय करून
त्रिलोकपती भगवान स्वतःच्या अंशाने ब्राह्मण रूपाने अवतरले. श्री दत्तात्रय पुराणातील उपासना कांडातील 4था अष्टकाचा 4था अध्याय ते समाप्त होतो. पुढच्या 5व्या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे परशुराम. महाराज पुढे सांगतात, हे देवा, तू आमचे रक्षण कर. असे जो एकदाही प्रार्थना करतो त्याला सर्व आपत्तीतून मुक्त करून तो परमेश्वर मोक्ष देतो. नित्यमुक्त केवळ भक्ती करणाऱ्या स्वतःचा भक्त असलेल्या त्या अर्जुनाला कसे मारले? तर कार्तिवीर्याने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेची त्यांनी सत्यता पटवली. कान्यकुब्ज गावी गाधी नावाचा बलवान राजा होता. पत्नीसह वनात राहणाऱ्या त्याला एक मुलगी होती. देवीप्रमाणे सुंदर स्वरूप असलेली आणि अशी तेजस्वी असलेली ती पाहून रुचिक भार्गवाने राजाकडे तिची मागणी केली. कठोर वृत्ती आणि महातपस्वी असे त्याला पाहून नाकारण्यासाठी बरीच प्रार्थना करीत झालेला तो राजा म्हणाला, हे ब्राह्मणा, तू सत्कार करण्यास योग्य आहे. ही बारही तुला योग्य आहे. तरी मी एक पण केलेला आहे, तो तू ऐक. एक कान काळा असलेले वेगवान पांढरे 1000 घोडे जो देईल तोच भाग्यवान माझ्या मुलीचा स्वीकार करेल आणि मीच त्याला कन्या द्यावी असे मी ठरवले आहे. हे ब्राह्मणा, ते तुला कसे साधेल? ऋषी म्हणाला, मी तुला तसेच दान देईन. ही साध्वी माझीच पत्नी असो, याविषयी विचार नको. अशी प्रतिज्ञा करून तो मुनी वरुणाकडे जाऊन त्याला म्हणाला, शुल्कपण म्हणून काळा कान नसलेले 1000 घोडे मला द्यावेस. उग्र तपश्चर्या करणाऱ्या त्या ब्राह्मणाला नाकारण्यास असमर्थ असलेल्या वरुणाने तसे घोडे त्याला दिले. गंगेच्या मध्यातून घोडे घेऊन तो मुनी बाहेर पडला. कान्यकुब्ज नगरात ते स्थान सर्व पापनाशक अश्वतीर्थ झाले. गाधीराजाकडे येऊन तो ऋषी म्हणाला, तुझ्या प्रतिज्ञेनुसार हे घोडे मी आणले आहे. त्याचा स्वीकार कर व मला मुलगी दे. त्याचे आश्चर्यकारक महात्म्य पाहून राजाने आनंदाने आपली कन्या त्याला दिली. अशा प्रकारे ती सत्यवती धर्मशास्त्रानुसार मिळवून रुचिक त्या सुंदरीसह सुखात राहू लागला. इंद्रादिक देव त्या महात्म्याचा उद्योग पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्याच्या तपश्चर्येचे कौतुक करू लागले. नंतर एकदा गादी रुचिकाला म्हणाला, हे सर्वविद्या मुने, मला पुत्र नाही. एखादा उपाय कर ज्यामुळे मला पुत्र होईल आणि मी पितृ ऋणातून मुक्त होईल. ठीक आहे असे म्हणून तो रुचिक मोठ्या आनंदाने पत्नीसह वडिलांकडे गेला आणि भक्तिभावाने त्यांच्या चरणी नमस्कार केला. तेव्हा संतुष्ट झालेल्या महामुनीने मदनासारख्या त्याला आणि सुंदर असलेल्या सुनेला पाहून प्रसन्न चित्ताने आपल्या आश्रमात ठेवून घेतले. त्या सुंदर गादीपुत्रीने आपल्या सेवेने त्या परमधार्मिक मुनीला प्रसन्न केले. संतुष्ट झालेला भृगू तिला म्हणाला, हे पतिव्रते, तू धन्य आहेस. तू वर माग. तुझे अभिष्ट इच्छिलेले वर मी तुला देईन. ती म्हणाली, हे भगवान, पुत्र नसलेल्या माझ्या आईचा आणि माझा मनस्ताप जाणून पुत्र प्राप्तीसाठी प्रसाद दे. भृगूने तिला उपाय सांगितला. हे साध्वी, तुम्हा दोघींच्या पुत्र प्राप्तीसाठी ऋतुस्नान झालेली तू आणि तुझी आई मनामध्ये परमेश्वराचे ध्यान करून तू अश्वत्थाला आणि तुझ्या आईने औदुंबराला स्पर्श करून 2 चरुपिंड करून त्यावर संस्कार करून आणि ते विधानपूर्वक पुत्र कामिष्टीच्या विधानाने भक्षण करावे. तुझा पुत्र ब्रह्मवर्चस्वी होईल आणि तुझ्या आईचा पुत्र सम्राट होईल. ठीक आहे असे म्हणून ती सत्यवती पतीसह पित्याच्या घरी आली आणि भृगूने कथन केल्याप्रमाणे तिने पुत्राच्या इच्छेने व्रत केले. चरुप्राशन काली दैवयोगाने बदल झाला. आईने मुलीचा आणि मुलीने आईचा चरुपिंड भक्षण केला. ज्ञानदृष्टीने झालेला बदल जाणून भृगू त्या पतिव्रता सुनेला म्हणाला, हे कल्याणी, वृक्षाला स्पर्श करून चरु भक्षण केला पण त्याचे उलट झाले. त्यामुळे संततीमध्ये बदल होईल. ब्राह्मण असूनही तुझा पुत्र क्षत्रिय वृत्तीचा होईल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असूनही ब्राह्मणी आचाराचा असेल. ते ऐकून तिने पुन्हा आपल्या सासऱ्यांना विनंती केली, माझा पुत्र असा होऊ नये तर माझा नातू असावा. भृगूने सत्यवतीचे अभिनंदन करून ठीक आहे असे म्हटले. नंतर सत्यवती योग्य वेळी प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. तेजाने आणि कांतीयुक्त असलेल्या त्याचे जमदग्नी असे नाव केले. तो वेदांग पारंगत झाला. तिच्या आईला विश्वामित्र नावाचा पुत्र झाला. चरूच्या प्रभावाने तो तपोबलाच्या सामर्थ्याने ब्रह्मर्षी झाले.
त्या पतिव्रता आणि धर्मानुकूल रेणुकेसह गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून जमदग्नीने तीव्र तपश्चर्या केली. रुद्राचा अंश ठरलेल्या तेजस्वी उदारचित्त जमदग्नीने रेणुपुत्री पार्वतीचा अंश असलेल्या रेणुकेशी विवाह केला. त्या दोघांना देवासारखे 5 पुत्र झाले. त्यापैकी सर्वात धाकटा श्री विष्णूचा अंश पराक्रमी राम होय. सर्व वेदाध्ययन करून ब्रह्मचार्याने युक्त असलेल्या त्याने धनुर्वेदाचे शिक्षण घेऊन यथायोग्य रीतीने तो वडिलांची सेवा करण्यात रमून गेला. अशा रीतीने इथपर्यंत हा अध्याय आदरणीय महाराजांनी अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितला व पुढे हा परशुराम काय करतो ते आपण पुढच्या पुष्पात पाहू असे म्हणून त्यांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयार्थी संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. सांगां वेदानधीत्यासो ब्रह्मचर्येण संयुताः धनुर्वेदञ्च विधिवत पितृसेवा परो भवत. कोण तर तेषां कन्याची विष्णोरंशो राम प्रतापवान. मागल्या पुष्पात आपण असं बघितलं या जमदग्नी ऋषींना रेणुपुत्री रेणुका हिच्यापासून 5 पुत्र त्यांना प्राप्त झाले. त्या 5 पुत्रांपैकी सगळ्यात धाकटा जो होता तो परशुराम. त्याच्याविषयी दत्तपुराणकार महाराज वर्णन करतात. विष्णोर अंशो राम हा भगवान विष्णूचाच अंश होता. कसा त्या सांगान वेदान धित्यासो ब्रह्मचर्येण संयुता. जे सांग वेदाध्ययन करून ब्रह्मचर्याने युक्त असलेला त्यांनी काय केलं, धनुर्वेदांच विधिवत पितृसेवा परो भवत. त्यांनी धनुर्वेदाचं सुद्धा उत्तम पद्धतीने अभ्यास करून तो पितृसेवा परो, तो वडिलांची सेवा करण्यास सुद्धा उत्तम पद्धतीने रमून गेला. हा काय करायची सेवा म्हणजे तर आहिताग्ने पितृनित्यम मनोनुकूलो भवत सदा फलमूल सवित पुष्पम कुशादिंद्राम आहारत. तो नेहमी त्याचे वडील म्हणजे जमदग्नी हे आहिताग्नी होते, म्हणजे नित्य अग्निहोत्र करणारे होते. रोज सकाळ संध्याकाळ यज्ञ, पण त्याला आहिताग्नी शब्द म्हटला. तर अशा वडिलांना तो नित्य अनुकूल असा असायचा, सेवेसाठी तत्पर. आणि मग त्यांना मग फळ, मूळ, समिधा, फुलं, दर्भ असं तो सतत त्यांना आणून द्यायचा. अशा पद्धतीने तो वडिलांची सेवा करत असेल. एकदा रेणुकास्नातून नदी गत्वा ददर्शतम क्रीडंतम सलिले स्त्रीभिः राजानं पद्ममालिनम. हे सगळं चालू असताना एकदा त्याची माता म्हणजे रेणुका ही स्नान करण्यासाठी नदीवर गेली असताना त्या नदीत क्रीडंतम सलिले स्त्रीभिः स्त्रियांसकट राजा जो होता, एक गंधर्व राजा, हा नदीसह क्रीडा करत असताना तिने बघितलं. गत्वा ददर्शंत,
तिने बघितलं. एकदा नदी स्नान गेली तेव्हा त्या ठिकाणी काय घडलं, क्षणं स्थित्वा रेणुकासा तत्क्रीडा मोक्ष हर्षिता ततस्सा शंकिता भर्तु समीप मद्रुत मगद्रुत द्रुतम. ती रेणुका मनातल्या मनात त्यांची क्रीडा पाहून आनंदित तर झाली आणि क्षणभर थांबून मग तिच्या मनात असा विचार आला, ततस्सा शंकिता भर्तु हो. या आपल्या मनात हा जो विचार आला आहे त्या दुसऱ्या राजाच्या त्याच्या पत्नीसह क्रीडा पाहत असताना माझ्या मनात जो हा विचार आला, या माझ्या वैचारिक पापानं माझा सर्वज्ञ असा जो पती आहे हा माझा त्याग करील, अशी तिला शंका येऊन ती ताबडतोब पतीच्या जवळ आली. समीपम आगमत तद्रुतम. एकदम ताबडतोब ती परत आली. पण स्वतां दृष्ट्वा अच्युता धैर्यात ब्राह्मम्या लक्ष्मा विवर्जितां धिक्कृत्वा तां विगर्ह्यायं वसुमंतं सुतं वृषाः. पण पातिव्रताच्या पासून ढळलेला आणि ब्राह्म तेज संपलेला तिला पाहून तिचा नवरा, तिचे यजमान हा जो जमदग्नी आहे तो तिला असं म्हणाला, तिचा जणू काही धिक्कार करून धिक्कृत्वा ताम, या घरातून बाहेर जा, मला तोंडही दाखवू नको. आणि असं निंदा करून त्यांनी काय केलं, अशी तिची निंदा करून तो जमदग्नी रागाने आपल्या वसुमान नावाच्या पुत्राला, आपल्या मुलाला असं म्हणाला, पुत्रे माम घातयाशु त्वमिति श्रुत्वापि तद्वच सस्नेहो नाव धितृष्णी तस्यो पश्यन्नधो भिया. पुत्रा, तू हिचा ताबडतोब नाश कर. पुत्रे माम घातयाशु त्वमिति, पण श्रुत्वा अपि तद्वच, पण ते ऐकून सुद्धा सस्नेहो नावधित तृष्णी, पण आई वडील प्रेमामुळे, आईच्या प्रेमामुळे तो पुत्र आईचा वध न करता तस्यो पश्यन अधोभिया, तो मुलगा जो आहे तो भीतीने जमिनीकडेच पाहत राहिला. मग या जमदग्नीने काय केलं, कोपिष्ठ असं जमदग्नीने भस्मी भवेति तं प्रोक्त्वा सुषेणंच तथा वसुं विश्वावसुंच तद नित्ये कोपे नैव यमक्षयम. तो भस्म हो असं त्याला म्हणून भस्मी भवेति तं प्रोक्त्वा, आणि त्यानंतर मग सुषेण, वसु, विश्वावसु याही मुलांना जमदग्नीने स्वतःच रागाने जणू काही यम सदनाला पाठवून दिलं, यमक्षय पाठवून दिलं, सतत त्यानं ठार. अत्रांतरे वनाद्रामा प्रापम तम प्राह सत्वरम जन्ने नाम विचारेण भो राम त्वं ममाज्ञेयः. इतक्यात राम वनातून आला आणि अत्रांतरे वनाद्रामं प्रापम, त्याला जमदग्नी लगेच म्हणा, तम प्राह सत्वरम, हे रामा, माझ्या आज्ञेने हिला काही विचार न करता ठार कर. जन्ने नाम विचारेण भो राम त्वं ममाज्ञा, माझी आज्ञा असं समजून तिला ठार कर. मग या परशुरामाने काय केलं, तथा आदाय परशुम रामो मातुशिरोच्छिन्नत शांतो मुनिस्तमालिंग्यम प्राहाभिष्टम वरम वृणो. मग नंतर या रामाने म्हणजे परशुरामाने परशी घेऊन रामानं आईचं मस्तक तोड, मातुशिरोच्छिन्नत. तेव्हा मग शांत झालेला शांतो मुनिस्तम आलिंग्य, तेव्हा शांत झाले तो मुनी त्यांनी आलिंगत दिलं आणि त्याला म्हटलं, प्राहम
इष्टम वरम ऋणो. आता काय तू इष्ट असं वर माग माझ्याकडून. तेव्हा या रामाने म्हणजे परशुरामाने काय करावं? वव्रे मातुरुत्थानम भ्रातॄणां चात्मनो जयम युद्धे द्वंद्वातु यु दीर्घस्व अपि तथा ददौ. या रामाने आईचं भावांचं पुनरुज्जीवन मागितलं, त्यांना पुन्हा जिवंत करा. तसे स्वतःचा जय, युद्धात अद्वितीयता, युद्धे प्रतिद्वंद्वा, आता द्वंद्वा तू यु दीर्घ, आणि दीर्घायुष्य मागितलं. मग जमदग्नीने ते त्याला आनंदाने दिलं. मग या वरप्राप्तीनंतर ततस्ते बंदवस्तस्य मृता अप्युत्थिता पुन्हा रेणुकांच महाभागा ततो राम मुदम्ययो. नंतर ते बंधू त्याचे आणि महाभाग्यवती रेणुका ही मृत झाल्यानंतर सुद्धा ते पुनर्जीवित झाले. मृता अप्युत्थिता पुन्हा जन्म झाला, जीवित झाले. त्यामुळे रामाला आनंद वाटला. ततो राम मुदम्यय. त्यामुळे तेव्हापासून ततप्रभृती रामोसो महावीर्यो भूई तेजसातीव दुर्दर्शो धनुर्विद्या विशारता. त्या काळापासून पित्याच्या वरामुळे, महापराक्रमी आणि श्री शंकराच्या कृपा प्रसादामुळे ततप्रभृती रामोसो महावीर्यो भवत भूई, प्रसादामुळे धनुर्विद्येत निष्णात असलेला तो राम तेजासातीव अतीव दुर्धशो धनुर्विद्या विशारदा. धनुर्विद्येत निष्णात असा तो राम अति तेजामुळे जणू काही जगात अजिंक्य होऊन राहिला. या ठिकाणी 4थ्या अष्टकाचा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आणि 6व्या अध्यायाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या ठिकाणी एक प्रसंगाने स्वामी महाराजांनी या 6व्या अध्यायाची सुरुवात केली आहे. तो प्रसंग असा आहे की विभत प्रत्ययम सोमम राज्ञो धर्मात्मनोस्य च ब्रह्मण्यस्य अपि दीर्भ्रष्टा मुनिशापेन दैवताः. प्रतिदिन सोमपान करणाऱ्या धर्मनिष्ठ राजाची विभता प्रत्यम सोम राजो धर्मात्मनोस्य च, धर्मनिष्ठ अशा राजाची सुद्धा तो ब्रह्मनिष्ठ असून सुद्धा ब्रह्मण्यस्या अपि धीर्भ्रष्टा मुनिशापेत दैवता. त्याची बुद्धी दैवयोगाने मुनीच्या शापानं भ्रष्ट झाली. या ठिकाणी महाराजांना असं सूचित करायचं आहे की अशा ब्रह्मनिष्ठांची जर अशी स्थिती ब्रह्मशापाने होत असेल, मग सामान्य माणसाची इतरांची काय कथा. मग हा जो राजा आहे सहस्रार्जुन, विहितार्थो अपि राजासो ब्रह्मण्यो अपि सुनीतिमान वशीकृतो भाविनाय अपराधम व्याधा दृश्ये. म्हणजे कृतार्थ असूनही ब्रह्मनिष्ठ असून सुद्धा हा सुनीतिमान राजा, सुनीतिमान ब्रह्मण्यो अपि प्रारब्धाने वशीकृतो, प्रारब्धाने वश झाल्याने हा एका ऋषीचा, हा त्या ऋषीचा अपराध करता झाला. ऋषीचा अपराध यांनी केला. म्हणून महाराज या ठिकाणी असं विधान करतात, ब्रह्मादयो अपि सर्वज्ञा भावी नैव वशीकृता अवश्यम भाविता पेशाम स्वयंविषेण निर्मिता. सर्वज्ञ असलेले ब्रह्मादिक सुद्धा हे प्रारब्धाने व्यापलेले आहेत. स्वतःच परमेश्वरा निर्माण केले. अवश्यम भाविता म्हणजे
जे होणार आहे ते अटळ आहे, अशी ते भविष्य जे आहे ते अनिवार्य आहे. म्हणून जे होणार आहे ते अटळ आहे, पण तरी त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी, जे होणार नाही ते होऊ नये आणि जे होणार आहे ते विपरीत होऊ नये, असा निश्चय करून माणसाने प्रयत्न सोडू नये. कारण प्रारब्ध जे ते आपल्या हातात नाहीये, ते अचिंत्य आहे. त्याचं कोणी चिंतन करून ते काही बदलू शकत नाही. पण प्रयत्न माणूस करू शकतो. तो प्रयत्न माणसाने करायला पाहिजे. का? ते प्रारब्ध जरी अटळ असलं तरी जे होणार नाहीये ते तरी होऊ नये, ते आपल्या उगीच चुकीमुळे होऊ नये, आणि जे होणार आहे ते विपरीत होऊ नये, असा विचार करून माणसाने प्रयत्न मात्र करत राहावे. मग कुमार शापदग्धास्ते पेतुर्भुर्व्यज पार्षदाः चंद्रेंद्र मृगदक्षाज्ञा भाविज्ञे वेह वंचिता. म्हणजे प्रारब्धाने सनत कुमारादिकांच्या शापाने विष्णूंचे जय विजय हे पार्षदगण सुद्धा त्यांना भूलोकी यावं लागलं. त्याचप्रमाणे चंद्र, इंद्र, भृगु, दक्ष हे सुद्धा अगदी इतके देव आणि नामवंत अशी ही जी मंडळी आहेत, प्रजापती वगैरे, हे फक्त प्रारब्धामुळे जणू काही त्यांची फसवणूक झाली, ते फसले. मग या ठिकाणी महाराजांनी असं एक विधान केलं आहे, नारदाद्या अपि विधीन नातिक्रामंती तद्वशाः का कथा तो मनुष्याणाम बलियान विधीर देशही. जे नारदादिक देखील त्या प्रारब्धाच्या स्वाधीन असल्याने विधींचं अतिक्रमण करत नाही. भागवताने नारदाला अवतार म्हटला आहे, पण तो सुद्धा प्रारब्धाचा अधीन असल्यामुळे विधींचं अतिक्रमण करत नाही. मग मानवांची काय कथा? पण विधी म्हणजे प्रारब्ध हे बलवान आहे. विधी म्हणजे जे तुमच्या प्रारब्धात लिहून ठेवले आहे, विधी म्हणजे ईश्वराने ते. मग बलिष्ठेस्मिन् अपि कुतो हानिस्तत्व विदस्सता शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. मग विधी बलवान असताना सुद्धाही जो एखादा तत्वनिष्ठ असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तत्वज्ञानाची कोणतीही हानी होत नाही. जो तत्वज्ञ ब्रह्मनिष्ठ असेल त्याला जरी प्रारब्ध भोगावं लागलं, पण त्याची हानी होत नाही. कारण केवळ शारीरिक कर्म, स्नान भोजनादी करणारा तो शारीरिक कर्म जेव्हा करतो तेव्हा तो कोणतेही पाप करत नाही. पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट महाराजांनी अशी सांगितली, यदा सिद्धो भवद्योगी स्वअर्जुन पराहतं गुरुम बलिष्ठम मा त्वमेवेश जही यासी ततो गतिम. जेव्हा तो अर्जुन सिद्धयोगी जेव्हा झाला होता, तेव्हा तो गुरुला म्हणाला होता, हे देवा, बलिष्ठम माम त्वमेवेश जही यासी ततो गतिम. देवा, बलवान असलेला मला तूच ठार कर, ज्यामुळे गती मोक्ष मला प्राप्त होईल, मी तुझ्या स्वरूपात मिळेल. म्हणजे त्याला सुद्धा प्रारब्ध जे काय असतं ते त्याला थोडी कल्पना होती. आणि तो असं म्हणतो, किंवा तो असं म्हणाला जेव्हा दत्ताला, नेदम त्वाम रोचते मृत्यूर न मे रोगांना हीनता भूया भव वा दृश्या देव राज्ञे तम याचितम तदा. जर तुला हे आवडत नसेल तर मला रोगामुळे, हीनतेमुळे मृत्यू येणार नाही, असं तू कर, तो तुझ्या सारख्यांकडून होईल.
एखाद्या अवताराकडून होईल, अशी त्यांनी मागणी केली होती. म्हणजे सत्यर्जुन आधी असं म्हणाला की देवा तूच मला ठार कर, इतरांना नाही. तू मला मारलं तर मला मुक्त मिळेल, मी तुझ्यातच मुक्त होऊन जाईल, स्वरूप होईल. पण जर तुला ते शक्य नसेल, मला आधार पण होऊ देऊ नको. मला तुझ्यासारखाच एखादा जो असेल त्याच्याकडून मृत्यू यावा, असं तेव्हा त्यांनी सहस्त्रार्जुनाने भगवान दत्तात्रेयाला म्हटलं होतं. म्हणून जणू काही श्रीशाः स्वांशेन तत्सिद्ध्या अवतीर्य द्विजजन्मना जगने ख्याताधिको रामो भार्गवो अपि स्वसेवकम. त्या जणू काही अर्जुनाच्या प्रार्थनेची सिद्धी करण्यासाठी स्वतःच्या अंशाने ब्राह्मण रूपाने अवतार घेऊन लक्ष्मीपती भगवान ख्यातीने अधिक अशा त्या ब्राह्मण भार्गव रामाने जणू काही दत्ताचाच तो अंश असल्यामुळे विष्णूच्या अंशाने स्वतः त्या सहस्त्रार्जुनाचा म्हणजे स्वतःच्या भक्ताचा वध केला. आणि दोष क ईश्वरस्य अत्र कल्प्यते अत्र जगत भ्रमो ईश सर्ग स्थिती लयान करोती की भ्रमो यश. यात परमेश्वराचा दोष काय आहे? या ठिकाणी ज्ञानाच्या दृष्टीने प्रपंच मिथ्या असल्यामुळे सृष्ट्यादी भ्रम हा कल्पला जातो. पण महाराज असं म्हणतात की ईश्वर हा सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतो, कारण तोच ते करणारे आहेत. त्यामुळे हा जो भ्रम आहे, सृष्टीमध्ये निर्मिती झाली आणि त्याचं हनन केलं, मारलं, याच्याकडे वधा झालं, तर हाच काय भ्रम आहे. कारण तोच सगळ्या नियंत्रण करणारा ईश्वर आहे. त्याचा दोष नाही, हे त्याचं कार्यच आहे. म्हणून ईश कर्ताश सर्वस्वम हरता भरता जनार्दना बालवत क्रीडती सदा तेन बंध कुतो विभो. म्हणजे परमेश्वर या सर्वाचा करता भरता आणि हरता असल्यामुळे ईश कर्ताश सर्वस्वम हरता भरता जनार्दन परमेश्वर असेल, तो लहान मुलाप्रमाणे बालवत क्रीडती सदा. तो लहान मुलाप्रमाणे जसा क्रीडा करतो. काय क्रीडा करतो? या पद्धतीने काय, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हा जणू काही त्याच्या दृष्टीने क्रीडा आहे लहान मुलाची. त्या लहान मुलाच्या त्या क्रीडेला बंध काय, बंधन कुठलं? त्यामुळे परमेश्वराला बंध कुठला? तेन बंध कुतो विभो. आणि उत्पन्नस्या अपि सर्वस्वं ध्रुवो नाशो ध्रुवत्वतः किम विनष्टम ही भक्तस्यम देहे नष्टे चिदात्मना. जे उत्पन्न झालेला सर्वाचा नाश ते शाश्वत नसल्याने होतोच. उत्पन्नास अपि सर्वस्वं ध्रुवो नाशो ध्रुवत्वतः. त्यामुळे किम विनष्टम ही भक्तस्य देहे, त्यामुळे भक्तांचा देह नष्ट झाला असताना चिदात्म्याचं काय नष्ट झालं? भक्तस्य देहे नष्टे किम चिदात्मना. तो चिदात्मना आहे, त्याचं काय झालं? तो तसाच आहे. नश्यापि व्यावदारब्धम चेष्टा भवति तेन किम हीयते तस्य स ज्ञानकालम एवं स्थितिगताः. म्हणून ज्ञानी ब्रह्मनिष्ठाचे जोपर्यंत कर्मफल आहे तोपर्यंत त्याचे व्यवहार होतात. त्यामुळे त्याचा काय तोटा होतो? कारण ज्ञान झालेल्या क्षणालाच तो जणू काही जीवनमुक्त अशा स्थितीला पोहोचलेला असतो. पण या ठिकाणी भावार्थ असा आहे की कर्मफल जोपर्यंत संपूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत तो कर्म करत राहतो. आणि कर्म करत राहतामुळे ते चेष्टा भवती ते, त्यामुळे चेष्टा होत राहतात कर्मफलाचा. त्यांनी त्याचा काहीही तोटा, त्याचं काही नुकसान होत नाही. आणि
कर्मण्येवेश्वरोप्यत्रो चेष्टते न स्वभावतः न तेन बाध्यते तस्मान् अत्र दोषो द्वयोरूपी. त्यामुळे ईश्वर सुद्धा कर्मानेच या ठिकाणी व्यवहार करतो. त्याची जगराटी त्याला चालवायची असते त्या पद्धतीने स्वभावताने मुद्दामून न भाव. त्यामुळे जशी ईश्वराला बाधा येत नाही तसंच हा जो ज्ञानी आहे याला सुद्धा न तेन बाध्यते तस्मात् अत्र दोषो, याला सुद्धा नाही. म्हणून दोघांना, देवाला आणि ज्ञानी माणसाला दोघांनाही हे कर्म करत असताना दोष येत नाही. अशा पद्धतीने भगवंतांनी या ठिकाणी ज्ञानी माणसाचं लक्षण सांगितलं आहे. पुढे कथा सुरुवात होती तेव्हा महाराज सांगतात, एकदा रथमारुह्य सम्राट राजास पर्यटन क्रीडित्वा सुचिरम हर्षो चतुरंग बलान्विता मार्गे निवृत्ता तो द्राक्षी जमदग्न्याश्रमं शुभम द्वित्रे मित्रे युतो राजा पादचारी तमाविशत. एकदा सम्राट तो राजा सत्रार्जुन रथात आरूढ होऊन संचार करत असता बराच काळ क्रीडा करून क्रीडित्वा सुचिरम हर्षो चतुरंग बलान्विता, क्रीडा करून बऱ्याच काळ संतुष्ट झाल्याने आपल्या चतुरंग दलासह तो आपल्या सैन्यासह मार्गे निवृत्त तेव्हा तो परत आला. परत फिरला तेव्हा त्यांनी जमदग्नींचा पवित्र आश्रम पाहिला. सो द्राक्षी जमदग्न्या आश्रमम शुभम, त्यांनी जमदग्नी ऋषीचा आश्रम पाहिला. मग तेव्हा 2-3 मित्रासह द्वित्रे मित्रेर युतो राजा, 2-3 मित्रासह तो राजा पादचारी तमाविशत, तो राजा पायी चालत त्या आश्रमात शिरला. आविशत दृष्ट्वाश्रमे मूर्तिमंतं शिवयेव शिवं नृपः जमदग्निः ततो दीप्तं साध्या रेणुकयान्वितं. जे त्या ठिकाणी त्यांनी त्या आश्रमात जणू पार्वतीसह असलेल्या मूर्तिमंत श्री शंकराप्रमाणे पतिव्रता रेणुकेसह असलेला हा तपोनिधी या जमदग्नीला पाहिलं आणि भक्तीनं त्यांनी त्यांना प्रणाम केला. या राजाने तम नमस्कृत्यम भक्तैव मूर्ध्नि बद्धांजली नृपः स्तुत्वा स्तोत्रै विधिने स्तोत्रापीच पुन्हा पुन्हा. आणि मग त्यांनी भक्तीने त्या जमदग्नी ऋषींना या राजाने प्रणाम केला. मस्तकावर हात जोडून निरनिराळ्या स्तुती स्तोत्रांनी स्तवन करून त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांना नमस्कार केला. आणि तदाज्ञया तत्पूर्वतो विनया अवनतो नृपाः उपविश्याथ नृपच्छं कुशलं स्वपि तम तथा. अशा पद्धतीने नमस्कार करून जमदग्नींच्या आज्ञेने त्यांच्यापुढे राजाने त्यांचं क्षेम कुशल विचारलं आणि जमदग्नीने त्याला कुशल विचारलं. कुशलं स्वपि तम तथा. मग राजा असं म्हणाला, राजा हा राष्ट्रकोशादो धर्मे सर्वत्र चाप्यहो भवत्प्रसादात् स्वस्त्यस्ति धन्यवो दर्शनात दहम. राजा म्हणाला, राष्ट्राचा खजिना आदीमध्ये आणि धर्मकारण धर्माच्या बाबतीत आपल्या कृपेने सगळं कल्याण आहे. धर्मे सर्वत्र चाप्य हो भवता प्रसाद्या स्वस्ती असती. सगळं कल्याण उत्तम चालू आहे आणि धन्य हो दर्शनाम अहम, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. मग असं बोललेला तो राजा, ते त्याचं बोलणं ऐकून इत्युक्ता स ऋषी स्नेहादी आतिथ्येन निमंत्रितम
ससैन्यम तर्पयामास स्वन्नेर्धेनु प्रसादता. असं बोललेला तो ऋषी स्नेहानं त्या ऋषीने आतिथ्यपूर्वक त्याला निमंत्रण केलं आणि संपूर्ण सैन्यासह त्या राजाला सैन्यम तर्पयामास, त्या संपूर्ण राजाला सैन्यासह स्वन्न स्व अन्नेर धेनु प्रसादता, त्याच्या राजा ऋषीकडे जी गाय होती धेनु, कामधेनु, तिच्या प्रसादाने उत्तम अन्नाने त्यांनी सगळ्यांना तृप्त केलं त्या राजाला सैन्यात. आणि मग मात्र दृष्ट्वा तद्वैभवम राजा भाविना तुष्ट चेतना ऋषीं प्रपच्यैश्वर्यम कुतो दृक्त प्रभो. त्याचं ते वैभव पाहून दैवाने जणी काही बुद्धी त्याची आकृष्ट केली असं तो राजा ऋषींना त्यांनी विचारलं. दृष्टा तद्वैभवम राजा भाविना आकृष्ट चेतना, आकृष्ट चेतना त्याच्या मनात ती तेव्हा विपरीत भावना जणी निर्माण झाली. आणि ऋषीं प्रपच्छ ऐश्वर्य, त्यांनी ऋषींना विचारलं, ऐश्वर्यम कुतही दृप्त प्रभो, हे प्रभू तुम्हाला एवढं ऐश्वर कुठून मिळालं की तुम्ही माझ्या सकट संपूर्ण सैन्याला तुम्ही छान जेवू वगैरे घालताय. स्वप्राह कामधूर्यम सदा मे सर्व कामदा राजा दीयता मे सा निष्क्रियम ते ददाम्यहम. तो मुनी म्हणाला, जमदग्नी म्हणाला की माझी कामधेनु माझी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे, सदा मे सर्व कामदा. तेव्हा तो राजा काय म्हणतोय, तो राजा हा म्हणतोय दीयताम मे सा निष्क्रियम ते ददाम्यहम, मला ती तुम्ही द्या, मी त्या गायीची किंमत देईन तुम्हाला. मी तुम्हाला त्या गायींची काय जी असेल ती किंमत तुम्हाला देतो. बहुमूल्यम धनम रत्नम भूमी गाश्चाप्यने कथा कथा ग्रहाणेती प्रार्थितो अपि सबधेनु न ददो मुनी. म्हणजे बहुमूल्य रत्न, धन, जमीन, अनेक प्रकारच्या गायी घे असं जरी राजाने प्रार्थना करून म्हटलं, पण त्या जमदग्नी ऋषीने ती गाय त्यांना दिली नाही. आणि अशा पद्धतीने हा यांचा जेव्हा वार्तालाप सुरू झाला आणि हे जेव्हा असं प्रकरण झालं, या एका विशिष्ट अवस्थेत जेव्हा राजा परिस्थितीत ऋषी यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद जेव्हा झाला, आता पुढे काय झालंय, पुढे या वादाचं पर्यवसन कशात झालं, पुढचा इतिहास काय आहे, स्वामी महाराज काय सांगतात, आणि अशा या विशिष्ट दत्तपंतांच्या चरित्रात पुढे या सहस्रार्जुनाचं काय झालं याबद्दल महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे ते आपण पुढच्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.